हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवूया अगदी हेल्दी आणि त्याचबरोबर पौष्टिक नवीन माता आणि 6 महिन्यांवरील आपली छोटी बालकं जी पेज प्यायला नुकतीच सुरुवात करतात, त्यांच्यासाठी अतिशय हेल्दी असं हे ड्रिंक आहे. याच्याने नवीन मातांना दूध येण्यास मदत होते आणि जे छोटे मुलं आहेत त्यांना छान बाळसं येतं. ते छान गुटगुटीत होतात. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे मी एका कढईमध्ये साधारण 4 चमचे इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे पोह्याचे चमचे आहेत. थंडीमध्ये बाजरी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बाळंतपणानंतर नवीन मातांना जी कमजोरी आली असते, अशक्तपणा आलेला असतो, ती दूर करण्यासाठी हे पेय अतिशय महत्त्वाचे ठरते. कारण बाजरीमध्ये आयर्न आणि भरपूर सारे पोषण तत्व असल्याने रक्तवाढीस मदत करते. त्याचबरोबर बाळंतपणात एकाच जागेवर बसून, झोपून आयांचे गॅसचे प्रमाण वाढते. त्यासाठी ही पेज अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या पेजमुळे पाचन सुधारते आणि गॅस, ॲसिडिटी असे प्रकार होत नाहीत. आता आपण भाजून घेतलेलं हे बाजरीचं जे पीठ आहे, ते आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि छानपैकी याची पेस्ट तयार करून घेऊया, स्लरी तयार करून घेऊया. इथे साधारण मला अर्धा ग्लास इतकं पाणी लागलं आहे आणि ही पेस्ट जी आहे ती आपण छान अशी सरभरीत तयार करून घेणार आहोत. बाजरीचं पीठ भाजताना आपल्याला मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनटं इतकं हे बाजरीचं पीठ छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता ही स्लरी तयार झाली आहे. ही बाजरीची जी पेज आहे म्हणजेच बाजरीची जी हाव आहे, याने शरीराला ऊब मिळते, ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर पचायला हलकीही असते आणि या पेजमुळे नवीन मातांना दूध येण्यासाठीही मदत होते. आता आपण एका कढईमध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालूया आणि ह्या तुपामध्ये साधारण 1 चमचा इतका आपण जिरं घालूया आणि जिरं आपल्याला छान अर्धा ते 1 मिनटं परतवून घ्यायचं आहे. आणि नुकतंच वरचं खायला लागणारे जे लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी ही पेज अत्यंत महत्त्वाची आहे. पचायला हलकी आहे, ऊब देणारी आहे आणि त्याचबरोबर या पेजीमुळे आपल्या छोट्या बालकांना छान बाळसं येतं. कारण ही पचतेही, हलकीही आहे आणि त्याचबरोबर मुलांना ऊब देते आणि त्यामुळे मुलांची तब्येत खूप छान राहते. हा माझा स्वअनुभव आहे. आता आपण यामध्ये साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी गरम करून घालूया. आता पाणी गरम घातल्यामुळे आपण यात लगेचच आपण जी तयार करून घेतलेली स्लरी आहे किंवा पेस्ट आहे बाजरीच्या पिठाची, ती यात सोडून देऊया. आता या बाजरीच्या ज्या स्लरीला किंवा पेजीला छान खळखळीत अशी उकळी आली, की आपण यामध्ये ज्या चमच्याने आपण बाजरीचं पीठ घेतलं होतं, त्या चमच्याच्या मापाने 5 चमचे इतकं गूळ पावडर घालून घेणार आहोत. आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला साधारण अर्धा ते 1 मिनटं हे मिश्रण उकळून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. साधारण पाव चमचा इतकं हे मीठ घातलं आहे. आता मीठ घातल्यानंतरही आपण पुन्हा अर्धा मिनटं इतकी ही पेज उकळून देऊया. मंद आचेवरती आपल्याला ही पेज छान उकळून द्यायची आहे. अर्धा ते 1 मिनिटानंतर ही पेज उकळली की आपण यामध्ये पाव चमचा इतकी वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर टाकणार आहोत. मी वेलची, जायफळ आणि सुंठ एकत्र दळून ठेवते आणि ती जी पावडर आहे ती मी पाव चमचा इतकी यात घातलेली आहे. आता ही पेज आहे ती आपल्याला साधारण
2 ते 3 मिनटं छान खळखळून उकळून घ्यायची आहे आणि ही पेज उकळल्यानंतर आपण गरम-गरमच ही पेज प्यायची आहे. त्याच्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि उबही मिळते. तयार झाली आहे आपली सुपर हेल्दी, टेस्टी आणि त्याचबरोबर अगदी सोपी अशी ही रेसिपी. रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा. ही रेसिपी माझ्या घरातली आवडतीची रेसिपी आहे. माझ्या मुलांनाही अजूनपर्यंत ही रेसिपी खूप आवडते. अगदी लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि त्याचबरोबर ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हेही मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा लवकरच भेटूया अशाच हेल्दी रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.